रुक्मिणी मातेला सांगितलं, हे ठेव तू सगळं तुझ्यापाशी, आणि बंधूची संपत्ती माझ्याकडे दिलेला तसं काय आणले म्हणल्या. आणि ती गोतडू उचलून ठेवल्या आणि रात्री शेण केले. काही केल्यानं तिथं झोप येणं गेली, सगळ्याची आठवण येत होती. आणि शहाजींशाला मुलगा झाला म्हणून मग 5-7 दिवस भोजन, आणि मग मुलं तृप्त झाली असणारी आणि पत्नी, अशा प्रकारे इकडं आनंदी आनंद होता. आणि मग त्यांना काय झाटलं आलं की आता 1 महिना झाला आपल्याला येऊन इथं, आता किती दिवस राहायचं, घरी उपाशी मरत असते, आता आपण निघायला पाहिजे, आपण गेलं पाहिजे, किती दिवस राहायचं कसं कन्हैयापाशी. मग दररोज एका पत्नीने जेवायला बोलायचं, दररोज एकीकडं भोजन शेळ, काहीच कमी नको तिथं. राजा बोला आणि दर आलं. आणि मग कृष्ण भगवंत अपरात्री मग एके दिवशी गप्पा रमल्या. ती गोटुडं बघायचं आणि उशाखाली ठेवायचं, गोटुडं बघायचं आणि उशाखाली ठेवायचं छोटंसं. आणि कृष्ण भगवानाला सांगते, अरे काय ठेवतोयस तू, काय नाही, दररोज बघतो मी, तू काय आणलास, वहिनीने माझ्यासाठी काय दिले, तू एवढ्या लांब मला भेटायला आलास. मला वहिनीनं एवढं वैभव ह्यांच्याकडं आहे, केवढी संपत्ती आहे, आणि आपण एवढे पोहे आणलेले, एक मूठ पोहे कशी द्यायची, वाईट वाटू लागलं, ती दाखवायची कसं. आणि मग कृष्ण भगवान हाताला पेटले आणि मग हुडकू लागले, हिसकू लागले, कुठं ठेवले, दे ती म्हणून लागले, ते दे म्हणून लागले. तर काय करा म्हणले, मग ते गोटुडं हिसकावून घेतलं आणि बघतात तर त्याचे पोहे, आणि माझे खूप आवडीचे पोहे आहेत, ही मला लय आवडतात म्हणलाले, दे मला म्हणाले सगळेच खायला. आणि सगळीच मूठ घेतल्या बरोबर रुक्मिणी मातेला पुढं पडलं. म्हणजे आत्ता त्रिलोक्याचं तर ही तर राज्य चाललंच म्हणली, पण स्वर्ग बी चालला, वैकुंठ बी चाललं, ही पृथ्वीवरचं राज्य चाललं, पाताळ पण चाललं, म्हणजे आपलं सगळंच चाललं म्हणले आता याला एवढे पोहे खाल्ल्यानंतर. म्हणून कुणाचं सध्या खाताना विचार करून खायचं, खाल्ल्यानंतर त्याचं उसणं दिलंच पाहिजे. सुखाचा मोबदला दुःखामध्ये दिला पाहिजे, दुःखाचा मोबदला सुखामध्ये दिला पाहिजे. आपण जर एक वेळेस त्यांचं काय खाल्लं तर आपण त्याचं ऋणी झालो, त्यांचं आपण मीठ खाल्लो, म्हणून त्याला कधीही जाणलंच पाहिजे, त्याच्या सगळं नीटच राहिलं पाहिजे व्यवहार. आणि मग कृष्ण भगवंताचं मनामध्ये रुक्मिणी मातेनं जाणल्या आणि हातावर हाणल्या आणि सांगितल्या, तुम्ही एकटेक्षा एवढे पोहे खातात, तुम्हाला 16,108 बाय खातात, आणि त्यांना 2-2 तर पोहे विषय येतात का बघा, आणि त्यांना द्या, एक मूठ खाली बस झाली की म्हणली. हां, त्रिलोक्याचा राज, आणि ती सगळंच तुम्ही खाऊ लागलात म्हणजे देव तृप्त झाले तिकडं सगळे. आता कोडं पडलं लक्ष्मीला, ही लक्ष्मी आहे आदिमाया शक्ती, ही ब्रह्मांडाची नायिका आहे. कृष्ण भगवान त्याला काय करते ती सध्या पत्ता नसते. अमरावती सारखी ती नगर तयार करते, कल्प बाबडीच्या झाडाकडे बघितली तर कल्पतरूची झाडं तयार होती, तर नदीकडं तर अमृत तल नद्या वाहत्यात त्या ठिकाणच्या असणाऱ्या. पाषाणाकडे जर बघितल्या तर त्यात सोन्याचा पाषाण तयार होते, रत्न हिरे माणिक तिथं चमकत आहेत. अशा प्रकारे माता तयार करणाऱ्या मातेला कोडं पडलं, हातावर हांड्या दवाचा हात धरल्या त्या ठिकाणी. एवढ्या बायका आम्ही जवळ असताना तर मी एकटेच खाताव का म्हणून. आणि मग सत्यभामा म्हणली, मला पण खायला पाहिजे म्हणला, ज्या मोंती म्हणाली मला बी पाहिजे, कालिंदी म्हणाली मला पण द्या, एकटंच लक्ष्मणा म्हणाली मला सोडून खाता का तुम्ही, भद्रकाली म्हणाली मला पाहिजे भद्रावती. अशा प्रकारे सगळ्याजण भांडू लागल्या. आणि मग सगळ्याला मग पोहे ती रुक्मिणीने काय केले, 2-2 दिवसाला येते ती जवळ होते त्यांना वाटू दिली. अशा प्रकारे दिल्यानंतर कृष्ण भगवान तिच्याकडे बघू लागले, कृष्ण भगवंताकडे रुक्मिणी माता बघू लागलं. आणि मग ज्या तिनं सांगितलं, म्हणले तुम्ही आमच्यासाठी काय आणलात भाऊजी, म्हणल्या आम्हाला कंचुक्यात आणायचं होतं, कंचुक्या म्हणजे चोळ्या, कंचुकी म्हणते चोळीला, आणि सांगितलं घेऊ येत ना आम्हाला घेऊन यायचं होतं तुम्ही म्हणल्या. आणि मग रुक्मिणी म्हण सत्यभामा म्हणती, आम्ही एवढ्या तुम्ही बायका असताना तुम्ही आम्हाला नुसतंच भेटायला लागलात, आम्हाला काहीच आणलं नाहीत भाऊजी, तुम्ही काहीच आणलं नाहीत असं म्हणल्यानंतर मग ज्या म्हणतीने म्हणली काय करा म्हणली, त्या धोत्राची एक दशी काढून घ्या म्हणली, फाटल्या धोत्र आहे तिथं, आणि त्याची एक तुकडा काढून घ्या म्हणली सगळ्याजण, आपण का थोड्या जणी आहो म्हणली, आणि एवढ्या कंचुक्या कधी आणायच्या भाऊजीने आपल्याला म्हणली या ठिकाणी. असं म्हणल्यावर अगं किती बोलचाल ग तुम्ही, किती याचा अपमान करचाल लागल्या. मग त्याला लज्जित वाटू लागला, खाली मन घालले सुदामदेव असं बोलल्यानंतर. आणि मग किती पोहे छान आहेत तरी, किती गोड पोहे येतो म्हणले, आणि ती पोहे खाल्ले, पार केले, सगळ्यांना वाटून दिले. अशा प्रकार झाल्यानंतर मग आता विचार केले, दररोज आता किती दिवस राहावं इथं कन्हैया, का आपल्याला जा म्हणा गेलं. मग जायचं म्हणजे कन्हैया आता 1 महिना झाला तुम्ही येऊन, मी कृष्ण कन्हैया आता मला जाऊ द्या, मला
मला जायचं आहे. त्यावेळेस कृष्ण कन्हैयाच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. जायचं म्हटल्यानंतर ही मित्रप्रेम म्हणते. ही प्रेम म्हणजे मित्र. मित्राचा कधीही घात करू नये. जर घात केला तर खूप अवघड आहे. किती पाप आहे ते काही सांगू शकत ना आपण. म्हणून प्रेम ही प्रेमच देव त्या ठिकाणी. घात कधीही माणसाचा करू नये. अशा प्रकारे प्रेम वाईट वाटू लागलं आणि मग जाण्याची तयारी केली. आणि तिकडं कृष्ण भगवंतानी मनामध्ये झालं. रुक्मिणी मातेला सांगितलं, बघा आता बघा बंधूकड काय करायचं ती. माता म्हणती, तुम्ही बघा, नाही तू आल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही ग. लक्ष्मी तू पाहिजे माझ्यासोबत. तू रुक्मिणी असल्याशिवाय तिथं कशी राजमाते होतील सांग बरं. आणि मग विश्वकर्माला बोलवून घेतलं आणि विश्वकर्माने त्यांना सांगितलं की द्वारका नगरीसारखीच अवंती नगरी बनवा. त्या ठिकाणची अवंत नगरी इतकी सुंदर बनवा म्हणून. आणि मग सगळे राजमहाल बनवले आणि राजमहाल एवढे छान बनवले की कुणाचा राजमहाल कसा आहे ती सध्या कळणार. आणि मग ती पत्नी असणारी पतिव्रता महान होती. तिनं सांगितलं, आम्ही ह्या घरामध्ये राहतो, ह्या गावामध्ये राहतो, ह्या देशामध्ये राहतो आणि आमचं घर आधी बनवू नका, सगळ्यांची बनवा आणि नंतर आमचा राजवाडा बनवा. आणि मग सगळ्यांची घरं बनवली. मग त्यांचा राजवाडा बनवला. आणि तो असणारा मुलं सुंदर असे दिसू लागले. डाग दागिने अलंकार, अंगावर फाटकी साडी होती ती साडी काढून टाकली आणि मग सुंदर अशी साडी घातली आणि दिव्य असं वस्त्र धारण केलं. अंगामध्ये घातल्याबरोबर कितीतरी एक नदी अप्सरा उतरली की काय, रंभा आहे का उर्वशी आहे का मेनका आहे, अशा प्रकारे वाटू लागले. इतकी सुंदर आणि पतीची असणारी कधी येते की वाट पाहू लागली. इकडं सगळा राजमहाल तयार झाला. इकडं राज्य तयार झालं. या ठिकाणचं राजा होता तो काय करायचा, मध प्राशन करायचा. दररोज असणारा त्या ठिकाणी मदिरा प्राशन करायचा. आणि मग तो म्हणतो, आपल्याच राजवाड्यासारखे सगळे राजवाडे कसे काय झाले आणि हा कोण आहे, ही कोण आहे असं म्हणल्यानंतर आणि मग इकडं कृष्ण भगवंतानी काय केलं तरी एक रथ दिला आणि ह्याच्यात बसून तुम्ही जावा तुमच्या गावाला. आणि मग त्या अंगावरचे वस्त्र अलंकार काढले, घेतले काढून, ती चिंध्याचा बुचका त्यांना दिला आणि जावा म्हणले आता निरोप दिला. आणि मग हे बसले ग्रथामध्ये. ते वेळेस वाईट वाटू लागलं, आपण 1 महिना झाला आलोत. इकडं लेकरं काय करत असते, आपली पत्नी काय करत असेल विचार येऊ लागला मनामध्ये. आणि काय झालं, आपण कन्हैयाला काहीच मागितलं नाही. आणि पत्नी गेल्यावर काय म्हणाल आपल्याला, मागण्यासाठी तर पाठवलेलं होतं आपण. आणि कृष्ण भगवंताला एवढं मनामध्ये जाणणारे भगवान, त्यांना सांगायची गरज आहे. आणि मग कृष्ण भगवंतानी मनामध्ये जाणलं. आणि जवळ आल्यानंतर अवती नगरी म्हणते, अरे ही कशाचं कोणतं गाव आले, हे कायच दिसत नाही, कोणतं नगर आहे. गाईचे खुलार आले वाटत आडवे, एवढे खुलार आले गाईचे आडवे. आणि हे कुणाचे आहे, ते सुदामदेवाचे. सुदामदेव, मी तर सुदामा, कोण सुदामदेव असं. पुढे बघितलं, हाती रथ घोडे पालखी यांना नेण्यासाठी आडवी. आणि त्यांची पत्नी घेऊन आली आणि म्हणून आली, ही कशासाठी उलाली, ही कोण उलाले. आणि मग तिथलं उठलं, रथावर बसवलं त्या ठिकाणी आणि मग घेऊन आली. राज्य सिंहासनावर बसवलं. ही कोणी दिले, काय केले, ही कुठलं ग विचारू लागले. कृष्ण भगवंताची मग कृपा एवढी झाली. संत कृपा झाली, इमारत फळाली, पण तिथं सहज झाली. दैवानं दिले कर्माने, दैवगतीत जाणले कुणी. एवढं देवानं दिले, एवढं लक्ष्मीनं तिथं दिले. धन संपत्ता की सांगायची सोयच नाही. आपल्यासारखीच सोन्याची नगरी त्या ठिकाणी करून ठेवली सुदामदेवाची. आणि ही असणारी अजून अशीच ठेवली की जोपर्यंत आपले चंद्र सूर्य आहे ते तोपर्यंत आपल्याला ही कथा वाचावी लागल, ऐकावी लागल आणि सांगावी लागल. इतकी सुंदर कथा या ठिकाणची आहे. इतकं प्रेम आहे एकमेकाचं. कधी तर मुठभर पवे. आणि तुम्हाला सांगते, दारिद्र्य बी का आलं होतं तेवढं सांगते एकमेकांमध्ये, की ज्या वेळेस सुदामदेव, कृष्ण आणि बळीराम दादा आश्रमामध्ये अभ्यास करत बसलेले होते आणि संदीपान ऋषीच्या पत्नीनं बोलल्या, काय झालं तर आज आपल्याला काष्टे नाही तर स्वयंपाक कशावर करावा. पर्जन्य सुख भरपूर होतं, पावसाच्या धारा सुटलेल्या होत्या आणि जळण सगळं वाळलेलं होतं, ओलं झालेलं होतं, स्वयंपाक करण्यासाठी काहीच नाही. असं बोलल्यानंतर कृष्ण भगवंताने म्हणले, चला आपण जाऊत आणि काष्टे घेऊन येऊत. पण हे तिघंजण निघाले पावसामध्ये. आणि पावसात निघाल्यानंतर म्हणते, अरे काय खाचाल रे पाऊस गेल्यावरून. म्हणून काय केलं तरी फुटाणे दिले होते खाण्यासाठी. आणि मग एवढं गोटुडं बांधून पदरामध्ये सुदामदेवाच्या दिलेलं.
आणि तुम्ही तिघजण मिळून खावा. एवढा पाऊस यायला, एवढा पाऊस यायला. मग ही तिघं झाडावर जाऊन बसले की कुठून साप आडवा आला वरून, त्याला ढकलून दिलं. सुदामदेव भिवू लागले, कुठून वाघ डरकाड्या काढू लागला, वरून पावसाच्या धारा येऊ लागलेल्या. आणि मग ही तिघजण काय केले, झाडावर बसलेत. आणि मग भूक लागल्यानंतर काय केले, सुदामदेवाने वर बसले आणि गुटू 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 ती पपई खाल्ली आणि फुटाणे खाल्ले. आणि फुटाणे खाल्ल्यामुळं सुदाम काय करू लागलास? काय नाही, थंडीनं मला दात वाजू लागले. तर सुदाम तू काय करतोस? नाही, माझी थंडीनं दात वाजू लागलेत म्हणलं. आणि ह्या दोघांना न दिल्यामुळं, आपणच खाल्ल्यामुळं सुदाम देवाला दारिद्र्य. शेवटी देवानंच ही दारिद्र्य नष्ट केलं. म्हणून शनिवारी कधीही फुटाणे खायची नाही, तर हरभरे कधीही खायची नाही, तर बेसन कधीही खायचं नाही. हरभऱ्याचं अन्न शनिवारी, का तर माणसाला दारिद्र्य येते. आणि मग ही केल्यामुळं सुदामदेवाला एवढं कष्ट भोगावं लागले, एवढं कष्ट भोगावं लागले. आणि हा कृष्ण भगवान राजा होता, हा सुदामदेव इतकी गरिबी होती, अष्टदरिद्री पाठीमागे लागली होती. आणि ही कथा इतकी सुंदर आहे, मित्रप्रेम ह्या ठिकाणचं आहे. आणि अशी सुंदर कथा आपण इथे सांगितलेली आहे.